सम्राट बोल. फुटपाटणार, तुला माहिती असं म्हणतात की वाईटातून चांगल्या गोष्टी घडतात. एक खरंच म्हणतात. म्हणजे हे बघ, कालची भांग प्यायल्यामुळे हलकं झालेलं माझं डोकं आता झालंय जड आणि जरा पोट पण माझं दुखतंय. पण सम्राट म्हणजे यात चांगलं काय झालंय? चांगलं काय झालं, चांगलं काय झालं अगं? चांगलं हे झालं की माझ्या तब्येतीचं निमित्त घेऊन मी नीरवला कॉन्सर्टला जायला तयार केलंय. तू शपथ काय सांगतेस तू सम्राट? तू तू खरंच खूप भारी आहेस. म्हणजे आता फायनली नीरव आणि मनवा जाणार आहेत अर्जित सिंगच्या कॉन्सर्टला. ही शपथ भारी. नो वे, अर्जित सिंगचा कॉन्सर्ट आणि तुम्ही आम्हाला न विचारताच जाताय? परी अगं सम्राटला 2च पासेस मिळालेत. मग तू ते थांब, त्या सम्राटला ना येऊच दे समोर, नाहीतर असं फॅनला उलट टांगून बटन ऑन करून असं गरगर फिरवलं ना आणि खालून अशी मिरचीची धुरी नाकात सोडणार गुदमरून. परी 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 एक मिनिट एवढं हायपर व्हायला काय झालं? त्याने कॉन्सर्टचे पासेस दिले नाहीत फक्त. तुझा काय जाहीर अपमान वगैरे केला नाही एवढं चिडायला? हा अपमानच आहे. तुला नाही कळणार ग. ज्याला स्वाभिमान असतो ना त्याला कळतो अपमान काय येते. म्हणजे तुला काय म्हणायचं, मी स्वाभिमानी नाहीये? हा, असतीस ना तर सम्राटची बाजू घेतली नसतीस. मग काय तुझी बाजू घ्यायला हवी होती? तवण बघ आरशात, या जन्मात कधी तुला जमणार आहे का माझी बाजू घ्यायला, सत्याची बाजू घ्यायला? बाजू घ्यायला ना माणूस पण तसा असावा लागतो, असं मठ्ठा तू सांगणार का आता कसा माणूस आणि तुझी काय बाजू घडवलं घ्यायची, मग तोंडावर तू काढायचं. काय करणार? ए प्लीज यार, नका ना भांडू तुम्ही. तुला म्हणणं सोपं आहे, नका ना भांडू. तू जाणार आहे सम्राट बरोबर मस्तपैकी कॉन्सर्टला. नाही परी, मी नाही जाते कॉन्सर्टला. काय मनवा, काय म्हणालीस तू आता? काय म्हणालीस? मी नाही जाते कॉन्सर्टला. का म्हणजे का असं? अगं मला एक काम आलं. ओ एक मनवा, उगाच काहीतरी बोल नको. अर्जित सिंग पेक्षा महत्वाचं कुठलंच काम नाही असू शकत. हो तेच ना, पण आता ती म्हणते तर जरा गप्प बसशील का? परीला जायला पाहिजे म्हणून तू उगाच तुझा चान्स नको वाया घालवू. नाही अगं, तसं काही नाहीये. मला खरंच एक महत्वाचं काम आलंय. उद्या सकाळपर्यंत मला एका बुकचा रिव्ह्यू लिहून द्यायचा आहे, सो मला नाही जमणार जायला. येस, ग्रेट. म्हणजे आता मी जाणार आहे अर्जित सिंगच्या कॉन्सर्टला. असे तो माझा खूप मोठा क्रश आहे. अर्जित माय डार्लिंग, आय एम कमिंग. मतलबी एक हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है परी मतलबी. ऐक जरा, मी जाणार आहे कॉन्सर्टला, कळलं? कारण माझं आणि मनवाचं अर्जितच्या गाण्यावर आधी सुद्धा डिस्कशन झालंय. डिस्कशन झालंय ना फक्त? तिने विचारलं तर नव्हतं तुला? परी, मी विचारलं होतं तिला. तिने मला विचारलं होतं आधी, पण मी नाही म्हणाले. का? कारण सम्राटने आधी मनवाला विचारलं होतं म्हणून. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. हा? साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू
काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. मी तू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके